कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कृषी मंत्री काही ट्रिगर तरी म्हणजे 4 ट्रिगर जे काढले होते त्यापैकी किमान 1-2 ट्रिगर तरी यंदा पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करतील की जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल। काही शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांची भेट देखील घेतली होती। त्यावेळी शेतकऱ्यांनी सांगितलं की कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिलं की किमान 2 ट्रिगर या योजनेमध्ये समाविष्ट केले जातील। परंतु जेव्हा पीक विमा योजना नवीन हंगामामध्ये राबवण्यासाठी बैठक झाली त्यामध्ये जशीच्या तशी पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। आता खरं तर यंदाच्या हंगामामध्ये संकट मोठं आहे। गेल्या वर्षी पाऊस जास्त होता, खरीपामध्ये नुकसान झालं, तरी रब्बीचं पीक चांगलं येईल, त्यातून हाती काय येईल अशी अपेक्षा आपण बाळगून होतो। परंतु यंदाचं संकट वेगळं आहे। यंदा पाऊस कमी असण्याची शक्यता आहे, प्रशासन त्या दृष्टीने तयारी देखील करत आहे। अशा परिस्थितीमध्ये 2023 प्रमाणे यंदा जर आपल्याला भरपाई अपेक्षित असेल तर आपल्याला हे 4ही ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये असणं गरजेचं होतं। 2023 पेक्षा देखील यंदा पाऊस कमी पडण्याची दाट शक्यता आहे। हवामान विभागानं तसा अंदाज व्यक्त केला आहे। म्हणजेच काय तर गेल्या वर्षी 2023च्या तुलनेमध्ये यंदाचं नुकसान हे जास्त असू शकतं। त्यामुळे हे जर सगळे ट्रिगर जर असले असते तर 2023च्या तुलनेमध्ये यंदाची भरपाई देखील जास्त मिळाली असते। 2023 मध्ये जवळपास 7.5 ते 8 हजार कोटी रुपये खरीपासाठी पीक विमा भरपाई म्हणून मिळाले होते। पण यंदा केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित आपल्याला भरपाई मिळणार आहे आणि त्यामुळेच यंदा म्हणजे 2026च्या खरीपामध्ये देखील पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे भरपाई मिळण्याची शक्यता कमीच आहे। आता आपल्यापैकी काही जण म्हणतील की आम्हाला अजून खरीपाची पेरणी करायची आहे, आमचं पीक यायचं आहे, आमचं नुकसान व्हायचं आहे, त्याच्या आधीच तुम्ही सांगताय की यंदाचं भरपाई कमी मिळणार आहे। 2025 मध्ये देखील असंच झालं होतं। जेव्हा सरकारनं पीक विमा योजनेमध्ये बदल केला होता त्यावेळी ते GR बघून त्यामधील तरतुदी बघून आम्ही हे विश्लेषण केलं होतं की नेमकं पीक विमा योजनेमध्ये काय बदल केलेत आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांना कसा फटका बसू शकतो। आपण सगळ्या शेतकऱ्यांनी जर आवाज उठवला, आपापल्या आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे मागणी केली की गेल्या वर्षीप्रमाणे नाही तर आम्हाला 2024-23 मध्ये जी काही पीक विमा योजना राबवली होती, पीक विमा योजनेमधले सगळे ट्रिगर पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करा आणि ती पीक विमा योजना पुन्हा लागू करा, अशी मागणी जर केली तर कदाचित अपेक्षा अशी बाळगूया की सरकार यापैकी नाही 4 ट्रिगर तर किमान 2 ट्रिगर तरी त्यामध्ये समाविष्ट करतील आणि नव्यानं पीक विमा योजना राबवायला सुरुवात करेल।